डोळे झाक. देवाचं नाव घेता येतं तुला बाळा? असं असं पुढं हो. तुम्ही MSCB ऑफिस पुढे ठिया मांडलाय, कशामुळे मांडलाय, काय प्रॉब्लेम? ते आमच्या घरावर लाईट वर्षाला एक माणूस मरायला, 6 महिन्याला एक माणूस मरायला लागले. ते लाईटी निघल्या पाहिजेत, आम्हाला सगळी सुविधा पाहिजे. ती लाईटी काढूनच टाकायच्या. काय अडचण येते तुम्ही? काय करंट येते त्याच्यावरती सगळी आर्थिंग धरून वडीती आम्हाला. हा आज काय घटना घडली? ते लेकरू आमचं भाजून गेले. आमच्या शेजारणीचं तिथं कोंबडा भाजले, लेकरू भाजले होते. त्याचे काय ते परेशान झाला. अर्ज नाही आता आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत. आम्हाला न्याय पाहिजे. फक्त दरवर्षी आमच्या इथं एक तरी माणूस जातोय. बघा ते आमचे लेकर कसे झालेले आहेत. हा आता आम्हाला न्याय दिल्याशिवाय आमच्या शेजारच्या बाईचा नवरा मेला, तिथून करायला लागली, खायला लागली. हा कसं जगायचं बायाने? ज्या बायाले नवरा नाही तर त्यांच्याच घरावरून तार आहेत. ह्या माणसाचे बारीक बारीक लेकर आहेत. ते माणूस दारू पितो, त्या बाईनं काय करायचं? पुढं तुला बाईने करायचं. 12 वर्ष. निघत नाही, होत नाही. तुम्ही घरा कशाला घेतली? घरं घेतली म्हणून गुन्हा केला का? द्या आम्हाला बिल्डिंग बांधून, आम्ही जातात दुसरीकडे. तुमच्याकडे आम्ही आम्हाला त्यांचा एकच प्रश्न असतो, लाईट अगोदरची आहे का तुमचं घर अगोदरच आहे? मग तुम्ही तुमची काय प्रायव्हेट आहे का ती? तुम्ही तिथून न्या मग तुमच्या सरकारी घेऊन जागा स्वतःच्या पैशानं. गोरगरिबाने आम्ही, माझे 3 लेकर आहेत. माझ्या घराहून तारा गेलेले आहेत, त्यांच्या घराहून तारा गेलेले आहेत. काय घटना घडली आहे आणि काय तुमचं आंदोलन? काल डिकसळ या ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. एक लहान मुलगा खेळत असताना बॉल स्लॅबवरती गेला म्हणून त्या स्लॅबवरती गेला, तर त्याला 11 kVच्या लाईटचा शॉक बसला आणि तो 90% भाजला असं प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि 11 kV काही घराहून आणि 33 kV काही घराहून अशा लाईन गेलेल्या आहेत. 2019पासून त्या ठिकाणची सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे ठराव या ऑफिसला दिलेले आहेत, परंतु MSCB ऑफिसचे कायमस्वरूपी उडवाउडीची उत्तरं देण्यात आलेली आहेत. या अगोदर डिकसळमध्ये गणेश जाधव आणि खालेद चिखलगर ह्या 2 व्यक्तीचाही मृत्यू 11 kV आणि 33 kVच्या लाईनमुळेच झालेला होता. आणि आता ही 3री घटना आहे. आणि ज्यावेळेस समजा ऑफिसला कोण ग्रामस्थ येत असतील, ग्रामपंचायतचे कर्मचारी येत असतील, त्यावेळेस ऑफिसमार्फत कायमस्वरूपी आम्हाला उडवाउडीची उत्तरं देण्यात आलेली आहेत. लाईट आधी का घर आधी अशी ही उत्तरं देण्यात आलेली आहेत. तर आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांनी योजना करून द्यावी किंवा शासनाकडं पैसेच नाहीत असं तरी ही लाईन शिफ्ट करण्यासाठी असं तरी आम्हाला लेखी उत्तर या ऑफिसनं द्यावं. कारण आता क्षमेच्या बाहेर झाले राजे. सगळे असे बसा. हा बोलो बोला.